नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत अल निना, ला निना आणि आयओडी सध्याची परिस्थिती काय आहे. तर या सिस्टम प्रणालीचा भारतीय मान्सूनवरती येणाऱ्या काही महिन्यामध्ये कसा विपरीत परिणाम होईल याबद्दलचीही आपण अपडेट पाहणार आहोत. तत्पूर्वी हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि हवामानाच्या संदर्भात जी आपण माहिती सांगत असतो या माहितीचा तुम्हाला जर पुरेपूर फायदा होत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तुम्ही करू शकता. सर्वप्रथम आयओडीबद्दल जर पाहिलं, आयओडी म्हणजे काय, इंडियन ओशन डायपोल. ज्यावेळेला आयओडी हा पॉझिटिव्ह फेजमध्ये असतो त्याला भारतीय मान्सूनवरती त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण आपण म्हणतो कधी संकटकाळी आपण बजरंगबलीचं नाव घेत असतो, तसंच मान्सूनसाठी आयओडी हा आपला बजरंगबली आहे. म्हणजेच आयओडी जर पॉझिटिव्ह असेल त्याला मान्सूनचा पाऊस हा अत्यंत चांगला व पूर परिस्थिती निर्माण करण्यासारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. हा शक्यतो करून जो पश्चिम घाट असेल त्या भागावरती चांगला परिणाम त्याचा आयओडीचा होत असतो. सध्याची परिस्थिती जर पाहिली, ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी म्हणजे ऑस्ट्रेलियाची जी हवामान खातं आहे त्या हवामान खात्याचा हा अंदाज आहे. हा अंदाज 28 जून 2026 साठी देण्यात आला होता. हा अंदाज आठवड्यातून एकदा मिळत असतो. सध्याची परिस्थिती पाहिली तर आयओडी हा -0.03 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. पाठीमागच्या आठवड्यामध्ये आयओडी इंडेक्स हा 0.0 पर्यंत आला होता. मात्र या आठवड्यामध्ये जर पाहिलं, इंडेक्स हा निगेटिव्ह फेजमध्ये जाण्याची ही दाट शक्यता आहे. कारण की हा जो चढता क्रम जर पाहिला, जर पॉझिटिव्ह फेजमध्ये जात असता तर आयओडीचा हा जो बार आहे तो वरती गेला असता. मात्र सध्या जर पाहिलं, सध्या हा बार दक्षिणेला आहे. म्हणजेच आयओडी शक्यता आहे की पॉझिटिव्ह होण्याची शक्यता फार कमी आहे. तटस्थ भूमिकेमध्येच राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर आयओडी कुठे असतो हे बद्दल आपण जर पाहिलं, हा आपला भारत आहे. याचबरोबर अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्र आहे. बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालचा उपसागर असेल आणि भारताच्या दक्षिण भागाला एक हिंदी महासागर आहे, म्हणजे आपण त्याला इंडियन ओशन म्हणतो. हिंदी महासागर असेल आणि भारताची जी भूमी आहे त्या भूमीच्या मधून एक विषुववृत्त पट्टा जातो. तर या विषुववृत्त पट्ट्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच सोमालिया आहे, केनिया आहे, टांझानिया, मलम आहे. याचबरोबर मादागास्करच्या उत्तर भागाला या ठिकाणी आयओडी हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ठरत असतो. म्हणजे या ठिकाणी समुद्राचं जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त झालं तर त्यावेळेला आयओडी पॉझिटिव्ह असतो आणि समुद्र तापमान सरासरीपेक्षा कमी असेल त्यावेळेला आयओडी हा निगेटिव्ह फेजमध्ये असतो. सध्याची स्थिती जर पाहिली, सध्या तटस्थ भूमिकेमध्ये आहे. या ठिकाणी तापमान कमी आहे. ज्यावेळेला तापमान जास्त होतं ना आयओडी पॉझिटिव्ह होतो त्यावेळेला इथून निघणारा जो वारा असेल, याचबरोबर वाऱ्याची स्पीड असेल ती पश्चिम घाट संपूर्ण असेल या भागामध्ये जोरदार सुरुवात पाऊस पाहायला मिळत असतो. याचबरोबर अल निना आणि निनो 3.4 इंडेक्सनुसार जर आपण पाहिलं, ही माहिती ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी म्हणजे ऑस्ट्रेलियाचे हवामान खातं आहे त्यांनी प्रोव्हाइड केलं 28 जून रोजीलाच. तर यात सध्याची स्थिती जर पाहिली 1.24 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलेला आहे. म्हणजेच आयओडी हा निनो हा पॉझिटिव्ह फेजमध्ये आहे. ज्यावेळेला अल निनो पॉझिटिव्ह फेजमध्ये होतो त्यावेळेला भारतीय मान्सूनवरती त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. सध्या जर पाहिलं त्याची व्हॅल्यू 1.24 आहे. प्लस 0.8 ज्यावेळेला व्हॅल्यू होते त्यावेळेला तो पॉझिटिव्ह फेजमध्ये जातो आणि -0.8 व्हॅल्यू ज्याला असते तो निगेटिव्ह फेजमध्ये जातो. मात्र सध्या हा पॉझिटिव्ह फेजमध्ये आहे. येणाऱ्या काही महिन्यामध्ये याच्यामध्ये अजून सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. जवळपास 2.0 पर्यंत व्हॅल्यू जाण्याची ही दाट शक्यता आहे. ज्यावेळेला 2.0 व्हॅल्यू जाईल त्याला भारतीय मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळणार आहे. पाऊस कमी पाहायला मिळेल. जुलै महिन्यामध्येही आपल्याला पाऊस कमीच पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आपण समुद्राचं तापमानाबद्दल जर पाहिलं, पॅसिफिक महासागराचं जे समुद्र तापमान आहे या ठिकाणी तापमान अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळत आहे. याचबरोबर अल निनोची प्रोसेस काय याबद्दल जर माहिती जर पाहिली, वर्ल्ड मॅपनुसार जर पाहिलं ऑस्ट्रेलिया आहे आणि दक्षिण अमेरिका आहे. तसेच या दोन्ही खंडांच्या मध्ये हा भला मोठा आहे पॅसिफिक महासागर, म्हणजे त्याला आपण प्रशांत महासागर असं म्हणतो. तर या प्रशांत महासागराचं जर तापमान विषुववृत्त पट्ट्यावरती निनो 3.4 पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी अल निनो आपण म्हटलं जातं. ज्यावेळेला ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागाला या ठिकाणी तापमान गरम असतं त्याला लाना फेज असते, न्यूट्रल फेजमध्ये असते आणि
दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागाला या ठिकाणी जो पेरू देश आहे या ठिकाणी समुद्राचं तापमान हे वाढतं आणि या ठिकाणी सायक्लॉन टायफॉन्स तयार होतात, हरिकेन तयार होतात. या सिस्टम प्रणालीमुळे पेरू देश असेल किंवा दक्षिण अमेरिका असेल या ठिकाणी मुसळधार पूर परिस्थिती स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो. मात्र याच्या उलट भारतीय मान्सूनवरती विपरीत परिणाम होऊन या ठिकाणी आपल्याला कमी पाऊस पाहायला मिळतो. कारण की ज्या विषुवत पट्टा आहे या विषुवत पट्ट्यावरून ट्रेंड विंड्स वाहत असतात. या ट्रेंड विंड्स एल निनो कंडिशनच्या वेळेला त्या कमजोर असतात, कारण की समुद्राचं तापमान वाढ झाल्यामुळे विंड ह्या कमी वाहतात. ज्या वेळेला तापमान जास्त असेल, तापमाना जास्त भागाकडून ज्या ठिकाणी थंड वातावरण आहे त्या ठिकाणी वारं कमी वाहतं आणि थंड वारं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून उष्ण वाऱ्याकडे वारं हे जास्त वाहतं. त्यामुळे पॅसिफिक महासागरामधून बंगालच्या उपसागरामध्ये याचबरोबर हिंदी महासागरामधून अरबी समुद्रात जे काय वारं येते ते अत्यंत कमजोर आहे आणि याच वेळेला आयओडी हा निगेटिव्ह फेजमध्ये आहे. त्यामुळे आयओडी हा तटस्थ भूमिकेमध्ये आहे. त्यामुळे भारतीय मान्सूनवरती त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला अल निनो असतो त्याला दक्षिण अमेरिका या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होतात. ऑस्ट्रेलियाचा खंड असेल देश आहे त्या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि भारताचा जो दक्षिण भाग आहे म्हणजेच हिंदी महासागर आहे या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि भारताच्या मध्य भागावरून जे कर्कवृत्त जातं त्या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होतात. त्यामुळे ज्यावेळेला अल निनो कंडिशन असते त्यावेळेला पाऊस हा कमी असलेला पाहायला मिळत असतो. तर या मान्सूनमध्ये जर पाहिलं तर पाऊस हा अत्यंत पाहायला मिळण्याची दाट भारतातील बहुतांश संपूर्ण राज्य असतील याच्यामध्ये बिलो नॉर्मल पाऊस पाहायला मिळत आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी असलेलं पाहायला मिळतं. याचबरोबर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचा विदर्भाचा काही भाग असेल या ठिकाणी नॉर्मल किंवा नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळते. मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण खानदेश, मराठवाडा संपूर्ण असेल, संपूर्ण कोकण या संपूर्ण भागामध्ये पाऊस हा अत्यल्पच पाहायला मिळते. म्हणजे सर्वसाधारणपेक्षा कमी पाऊस आपल्याला जुलै महिन्यामध्ये पाहायला मिळते. सध्याची स्थिती पाहिली सध्या मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण याचबरोबर कोकणाचा बहुतांश भाग, पश्चिम महाराष्ट्र बहुतांश भाग, विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये सध्या पाऊस पाहायला मिळते. मात्र लवकरच या पावसामध्ये कमी येण्याची शक्यता जवळपास 11 किंवा 12 जुलैपर्यंत हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पाऊस हा कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमच्याकडे मुबलक पाणी असणं आवश्यक आहे. याचबरोबर जर तुम्ही अति पाण्याची पिकं घेत असाल तर आतापासून तुम्ही IMD याचबरोबर भारतीय हवामान खाता असेल त्यांनी जो ॲडवायझरी जारी केला असेल त्या ॲडवायझरीला तुम्ही फॉलो नक्की करा. याचबरोबर जुलै महिन्याचा आपण राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला, कोकणाचा संपूर्ण भाग मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, याचबरोबर खानदेशमधील जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पाहायला मिळणार आहे. विदर्भ मराठवाड्यातील संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव संपूर्ण भागामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा कमी पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर मॅपमध्ये आपल्याला हिरवा कलर ज्या ठिकाणी दिसतोय बीडमधला काही ठिकाणी असेल, जामनेर, पाटोदा, गेवराई या ठिकाणी नॉर्मल पावसाची शक्यता आहे. याचबरोबर नांदेडचा संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर परभणी, हिंगोलीचा काही प्रमाणात भाग, लातूरचा काही भाग असेल या ठिकाणी आपल्याला पाऊस हा नॉर्मल रेंजमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळ, अमरावतीचा पूर्व भाग असेल, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूरचा उत्तर भाग आणि यवतमाळचा बहुतांश भाग या भागामध्ये पाऊस हा सरासरी एवढा पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर ज्या ठिकाणी निळा कलर पाहायला मिळतोय म्हणजे नांदेडचा जो पूर्व भाग असेल, उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर यवतमाळचा मध्यवर्ती भाग असेल, नागपूरचा मध्यवर्ती भाग आणि उत्तरेचा भाग असेल, वर्धाचा काही भाग असेल आणि भंडारा गोंदियाचा दक्षिण भाग, चंद्रपूरचा ब्रह्मपुरी नागपूरचा भाग असेल, याचबरोबर गडचिरोलीचा उत्तर भाग या भागामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पाहायला मिळण्याची दाट शक्यता या जुलै महिन्यामध्ये आहे. म्हणजेच जर पाहिलं तर जून महिना हा अत्यंत खराब निघून गेला. तसेच जुलै महिन्यामध्येही पहिले 10-12 दिवस असेल त्या 12 दिवसामध्येच पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर जे दुसरे 20 दिवस शिल्लक राहिले असेल त्या 20 दिवसामध्ये अधूनमधून याचबरोबर आयओडी आणि अल निनो बद्दलची माहिती, आयओडी आणि अल निनोचा जी फोरकास्ट असेल तो आपण दर आठवड्याला एकदा प्रकाशित करणार आहोत.
याचबरोबर हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल ऐकन नक्की करा. धन्यवाद.